छत्रपती संभाजीनगर येथील मुकुंदवाडी गाव या ठिकाणी ऐतिहासिक भवानी माता यात्रा महोत्सव दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषामध्ये पार पडणार आहे। ऐतिहासिक 254 वर्षाची परंपरा कायम ठेवत मुकुंदवाडी गावातील लोकांनी या परंपरेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे। 11 एप्रिल 2026 ते 13 एप्रिल 2026 पर्यंत हा यात्रा महोत्सव चालणार आहे। मुकुंदवाडी गावामधील भवानी यात्रा महोत्सव हे गेल्या 254 वर्षापासून चालू असतोय। गावातील सर्व नागरिक यात्रा कमिटीमध्ये सहभागी असतात। मुकुंदवाडी गावातील यात्रा ही 11 एप्रिलपासून चालू होणार आहे। पहिले संध्याकाळी 11 तारखेला संध्याकाळी 5 वाजता 12 गाड्या ओढण्यात येईल। त्याच्यानंतर देवीची मिरवणूक असते रात्री 8 वाजता व रात्री 10ला त्या दिवशी 11 तारखेला छंदबाजी हा तमाशा असतो। त्यात ज्येष्ठ नागरिक वगैरे असे सहभाग घेतात। सर 3 दिवसाचं जे नियोजन आहे तर मग 3 दिवसामध्ये कोणकोणते कार्यक्रम हे लोकांचे आकर्षण असणार आहे? हो ना, आता 11 तारखेचा हा कार्यक्रम झाला। त्याच्यानंतर 12 तारखेचा कार्यक्रम हा संध्याकाळी 4च्या नंतर महाप्रसाद असतो। तर खूप मोठा भंडारा असतो। कमीत कमी 8-9 क्विंटलचा भंडारा असतो। त्याच्यानंतर परत जो संध्याकाळी 6 वाजता हरिभक्तपारायण श्री ताई जरांगे पाटील यांचं कीर्तन आहे। आणि परत जो 12 तारखेला 8 ते 10 हे जाहीर कीर्तन होईल। त्याच्यानंतर 13 तारखेचा जो कार्यक्रम असतो तो कुस्त्याचा असतो। भव्य प्रकाराची दंगल असते। 11 रोगापासून कुस्त्याची सुरुवात होती। दुपारी 2च्या नंतर हे कुस्त्या चालू होणार आहे। ह्या कुस्त्यामध्ये सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून नव्हे तर भारतातनं पैलवान येत असतात। दिल्ली, कोल्हापूर, महाराष्ट्रामधनं सगळे पैलवान इथं आलेले असतात। 11 रोगापासून छोटी कुस्ती चालू होती। शेवटची कुस्ती ही 2,51,000ची राहणार आहे। भवानी माता यात्रा उत्सव यावर्षी आपण करतोय। ही उत्सवाची जी परंपरा जी आहे 254 वर्षापासून अखंडित चालू आहे। याही वर्षी आपण सर्व गाव मिळून ही जत्रा करणार आहे। गावातील पत्रशील मंडळी जी आहेत लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत सगळेच या यात्रेमध्ये सहभागी होतात। आणि सर दरवर्षी जे यात्रेचं स्वरूप असते यावर्षीचं काय वैशिष्ट्य आहे? दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षीची जत्रा जी आहे ती 3 दिवसाची ठेवण्यात आलेली आहे। शनिवार 11 तारीख एप्रिल महिन्याच्या आता येणारा जी शनिवार आहे यावर्षी आता जत्रा चालू होईल। शनिवारची जत्रा जी आहे ती 12 गाड्यापासून चालू होणार आहे। सर्वप्रथम 12 गाड्या ओढल्या जाणार आहे। त्यानंतर देवीची मिरवणूक असते आपल्याकडे संध्याकाळची। ही रात्री 9 वाजता देवीची मिरवणूक होणार आहे। आणि छंदबाजी एक तमाशाचा आहे जो प्रौढांसाठी कार्यक्रम असतो तो की संध्याकाळी 11 वाजेनंतर जो चालू होतो। त्याच्यानंतर गावातील संपूर्ण लोकांचा यामध्ये सहभाग असणार आहे। कार्यक्रमाची रूपरेषा 12 गाड्या ओढण्याचा कार्यक्रम, देवीची भव्य दिव्य मिरवणूक, छंदबाजी तमाशा, भव्य कुस्तीची दंगल, जाहीर कीर्तन सोहळा, भंडाराचा कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमांनी नटलेली ही भवानी माता यात्रा मुकुंदवाडी गावामध्ये महाराष्ट्र श्री संस्कृती जपत दरवर्षीप्रमाणे संपूर्ण जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनता यात्रेमध्ये सहभागी होत असते आणि बाहेर जाऊन येणाऱ्या भाविक भक्तांच्या सुविधांमध्ये देखील वाढ करण्यात आलेली आहे। जनमत न्यूज करता छत्रपती संभाजीनगरहून दिलीप वरघट यांची रिपोर्ट। मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका।